आपण सर्व समवेत प्रणामात म्हणूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. नमस्कार बंधू भगिनींनो, सुरुवात करूया एक अतिशय बोलकी घटना आणि त्यातून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे. तर ती घटना अशी की भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या लीला संवर्णन केलेलं आहे आणि त्यांच्या लीला संवर्णनानंतर एक त्यांचे त्यागी शिष्य हे बाहेर पडले आहेत तपस्येकरता. वृंदावनला ते काही दिवस राहतात, काही महिने राहतात, मग हरिद्वारला जातात. आणि हरिद्वारला असं घडतं की एका खोलीत ते साधना करत असतात आणि तिथे त्यांना ताप येतो आणि काही केलं तो ताप त्यांना सोडत नाही. जवळपास 2 महिने सातत्याने त्या ज्वरमध्ये ते दुःख कष्ट भोगत असतात. आणि अर्थातच त्या काळाचा तो हरिद्वार, तितकेसे औषधं पण नाही, खायची प्यायची खूपच अभाळ. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना इतकं काही अशक्तपणा येतो की ते आपल्या खोलीमध्ये उठून आणि पाणीसुद्धा पिऊ शकत नाही, अशी काही स्थिती निर्माण झालेली. आणि एके दिवशी ते उठून कसंबसं त्या पाण्याच्या भांड्याजवळ पोहोचतात आणि इतका अशक्तपणा आलेला आणि तो ज्वरचा प्रभाव इतका की ते तिथल्या तिथेच कोसळून पडतात, बेशुद्ध पडतात. काही मिनिटांनंतर त्यांना जेव्हा शुद्ध येते, उठून बसतात आणि बिछाण्यावर झोपतात आणि मनामध्ये आक्रोश निर्माण होतो की काय हे ठाकूर, तुम्ही काय मला एवढी शक्तीसुद्धा देऊ शकत नाही माझ्या शरीराला की जेणेकरून मी काही तुमच्या नावाचं स्मरण करू शकणार. कोणी इथे माझी निगा राखायला कोणी नाही, असा एक विचार त्यांच्या मनाला चाटून जातो. त्याच्या प्रत्युत्तरमध्ये घडतं असं की त्या दिवशी रात्री जेव्हा ते झोपतात तर अचानक त्यांना स्वप्नात भगवान श्रीरामकृष्ण अवतरित होतात आणि विचारतात की खोका, तुला काय पाहिजे? तुला अटेंडंट पाहिजे? तुला पैसा पाहिजे? तुला शक्ती पाहिजे? आणि हे सगळं ऐकल्यानंतर लागलीच हे महाराज थोडे सावध होतात आणि म्हणतात की नाही ठाकूर, हे मला काहीच नको. मला पैसाही नको, मला शक्तीही नको, मला सेवकही नको. आणि हे शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत हे रोग शोक हे तर त्याला असणारच, त्यात विशेष काय. आणि असं म्हटल्यानंतर त्यांचं ते स्वप्न भंग पावतं. ही घटनाचं मध्यान आहे. ही घटना इथून मी सुरुवात मुद्दाम का करू इच्छितो की भगवान श्रीरामकृष्णांचे त्यागी शिष्यांपासून आपल्याला काही शिकण्यासारखं काय आहे. तर पहा की इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये एकटे साधनारत आहेत आणि विपरीत परिस्थिती आली, मनामध्ये थोडा आक्रोशसुद्धा निर्माण झाला. पण जेव्हा ठाकूरांनी विचारलं सांग तुला काय पाहिजे, तर तेव्हा सगळ्या गोष्टीचा नकार दिला. आणि पहा एक वैराग्याची केवढी एक पराकाष्ठा. हे स्पष्टपणे ते म्हणतात की शरीर आहे तर शरीराला रोग शोक हे असणारच, मला काहीही नको. तर ही आपल्याला याला म्हणतो की आपण प्रत्येक वेळेस हा एक विचार करत असतो की आपल्याला शिकण्यासारखं काय आहे. तर आपल्याला हेच शिकण्यासारखं आहे की इतक्या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा हे महाराज त्यांनी
भगवान श्रीरामकृष्णांकडून काहीही मागितलं नाही, लौकिक काहीही मागितलं नाही. हां, एक गोष्ट जे सांगायचं विसरलो की त्यांनी हेच म्हणजे प्रार्थना केली की ठाकूर, तुम्हाला माझा कधीही विसर पडू नये, तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी राहा. आता हे घटनाचं मध्याह्न झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक काय होतं तर ते बघतात ते की एक साधू आलेला आहे त्यांच्या भेटीला, आणि तो साधू म्हणतो की माझ्या इष्ट दुर्गादेवी त्यांनी काल मला आदेश दिला असा की असा असा हा साधू आजारी आहे आणि तिथे जाऊन त्यांची तू सेवा कर. आता जरी त्या साधूचे इष्ट दुर्गादेवी होती, पण कुठेतरी त्या महाराजांच्या हे लक्षात आलं की ही सगळी भगवान श्रीरामकृष्णांचीच लीला आहे, आणि ते लागलीच त्या साधूंची समजूत घालतात आणि म्हणतात की मला आता बरं वाटतं आहे, मला कोणत्याही प्रकारची सेवेची आवश्यकता नाही आहे. एवढंच नाही तर अजून काही तास पुढे न जाता एक दुसरा साधू येतो. तोही हेच सांगतो की माझ्या इष्ट त्यांनी मला अशी एक सूचना दिलेली आहे की असे एक साधू आजारी आहे, त्यांना काही पैसे आणि मी तुमच्याकरता काही खाण्याची सामग्री घेऊन आलेलं आहे, कृपया हे स्वीकार करा. तर म्हणजे महाराज ते पण सुद्धा स्वीकार करत नाही, त्याचीच सुद्धा समजूत घालतात आणि ठाकूरांना प्रार्थना करतात की ठाकूर बस आता बंद करा, मी तुम्हाला मागितलं पण आता हे बंद करा. बंधू भगिनींनो, हे घटना एक फार मोठा धडा आपल्याला शिकवून जाते की आपल्या जीवनामध्ये एक प्रसंग निर्माण होतात आणि आपण लागलीच म्हणजे डगमगून जातो आणि काहीतरी अशा गोष्टी मागून बसतो की त्या गोष्टी मागितल्या तर ठाकूर देणार, अवश्य देणार, पण ती सांभाळण्याची ताकद आपल्यामध्ये नसते मग. आणि म्हणूनच इथे जे आपल्याला धडा घेण्यासारखं आहे, जे शिकण्यासारखं आहे की परिस्थिती ही आपल्या कर्माच्या अनुसार ही ती येणारच. शरीर आहे, त्याचे रोग शोक हे असणारच. फक्त शांतपणे त्या सगळ्या गोष्टींना सहन करणे हाच त्याला पर्याय असतो आणि देवाचं नाव घेणे, ठाकूरांचं नाव घेणे. तर ही घटना ज्या त्यागी शिष्यांच्या जीवनात घडली भगवान श्रीरामकृष्णांच्या, ते दुसरे तिसरे कोणी नाही, आपलेच ज्यांना चहा अत्यंत प्रिय होता असे स्वामी सुबोधानंदजी महाराज. आज त्यांची शुभ आविर्भाव तिथी ती आपण साजरी करत आहोत. स्वामी सुबोधानंदजी महाराज त्यांच्या चारित्र्याची वैशिष्ट्य म्हणजे की त्यांना सगळे लोक खोका महाराज म्हणायचे. खोका महाराज म्हणण्याच्या मागचं कारण एक तर ते वयाने तर लहान होतेच, पण त्याबरोबरच त्यांचा स्वभावसुद्धा तितकाच एखाद्या लहान मुलासारखा निरागस आणि निर्मळ आणि स्वच्छ होता. कोणतीही गोष्ट ते कधी लपवून ठेवू शकत नव्हते. त्याचं कारण काय की ती इतकी सरलता होती की त्यांना प्रत्येक व्यक्ती ही आपलीच वाटायची आणि प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला सांगायचे. म्हणजे व्यवहार कुशलता काय आपण सांगतो की कोणती गोष्टी कोणाला कधी सांगायची की नाही सांगायची वगैरे वगैरे, ही सगळी हिशेबी बुद्धी ही सामान्य आपल्यासारख्या लोकांची असते. पण खोका महाराजांना असं वाटायचं की हे जग आपलंच आहे, सगळ्या गोष्टी सगळ्यांना बिनधास्त सांगायचे, इतके ते स्वभावाने सरळ होते. आणि भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की अनेक जन्माच्या तपस्येनंतर ही सरलता येत असते आणि खूप सरळ झाल्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही. आणि त्यांच्या त्या सरळ स्वभावाच्यामुळेच त्यांना सगळेजण, वय पण त्याचं लहान होतं, तर खोका महाराज खोका खोका असं त्यांना म्हणायचे. रामकृष्ण संघामध्ये एक खोका आहे, एक खोकी आहे. खोका म्हणजे सुबोधानंदजी महाराज, खोकी म्हणजे सिस्टर निवेदिता. ठाकूरांनी खोका नाव दिलं सुबोधानंदजी महाराजांना, माताजींनी खुकी नाव दिलं होतं सिस्टर निवेदितांना. इथे एक थोडासा एक विचार मांडू इच्छितो की दोन शब्द मी आपल्या पुढे मांडतो. पहा, एक चाइल्डिश आणि चाइल्ड लाईक. आध्यात्मिक जीवनामध्ये चाइल्ड लाईक, एका बालसदृश होणे हे स्पृहणीय आहे, पण चाइल्डिश न परवडण्यासारखं आहे. आपण बघतो
की आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारच्या लोकांना आपल्याशी म्हणजे आपल्याला संपर्क येत असतो, तर अनेक वय झाल्यानंतरसुद्धा इतके अपरिपक्वपणे वागतात, तर आपण तर म्हणतो चाइल्डिश, अपरिपक्वपणा. आणि चाइल्ड लाईक म्हणजे काय, तर चाइल्ड लाईक म्हणजे जिथे सरलता आहे, स्पष्टपणे आहे, कोणत्याही प्रकारची अपरिपक्वता तिथे दिसत नाही. आणि अपरिपक्वता का दिसत नाही, हे स्पष्ट वक्ते असतात, पण त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामध्ये कुठेतरी निरागसता असते. बरं, थोडंसं आपण सायकोलॉजिकल याचं अध्ययन करूया की आता स्पष्ट वक्ते तर अनेक लोक असतात, पण प्रत्येक स्पष्ट वक्ता आपल्याला आवडत का नाही? मग यांचं काय वैशिष्ट्य होतं सुबोधानंदजी महाराजांचं? त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामध्ये त्याला निरागसतेची जोड होते आणि ती कुठे सामान्य माणसामध्ये दिसत नसते, म्हणून त्यांची ती सरलता फार स्पृहणीय आहे. विशेष करून आध्यात्मिक जीवनामध्ये हिशेबी बुद्धी त्याचा पूर्णपणे अभाव असतो आणि ज्याला म्हणतो की आपण नेहमी दुसऱ्याचा विचार ते आधी करतात. साधारणपणे व्यावहारिक जीवनामध्ये आपण आपला विचार आधी करतो, इतरांचा विचार नंतर करतो, पण हे जे सरळ लोक असतात हे दुसऱ्यांचा विचार आधी करतात आणि आपला विचार हा नेहमी नंतर करतात. ख्रिस्तांच्या मॅथ्यूसच्या त्या गॉस्पेलमध्ये एका ठिकाणी ते स्पष्टपणे म्हणतात, ॲक्सेप्ट यू बी कन्व्हर्टेड अँड बिकम अ लिटिल चिल्ड्रन, यू शेल नॉट एंटर इन टू द किंगडम ऑफ हेवन. जोपर्यंत तुम्ही एखाद्या लहान मुलासारखे पवित्र निर्मळ, एखाद्या लहान मुलासारखे पवित्र आणि निर्मळ तुम्ही होणार नाही, तोपर्यंत तुम्ही त्या ईश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. तर ही जन्मगतच लाभलेली सरलता आपल्या सुबोधानंदजी महाराजांना, त्यांचा संन्यासपूर्वीचं नाव सुबोधचंद्र घोष, त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1867 साली शंकर घोष लेन कलकत्ता इथे झाला. या जागेची वैशिष्ट्य काय, तर इथे शंकर घोष लेन म्हणजे म्हणजे हे व्यक्तिमत्व फार सुप्रसिद्ध आणि त्या म्हणजे या शंकर घोषांच्या कुळामध्येच सुबोधचंद्र घोष यांचा जन्म झालेला. सुबोधचंद्र घोषच्या वडिलांचं नाव कृष्णदास घोष आणि आईचं नाव नयनतारा देवी, आणि यांचं पिढी जात एक मंदिर कलकत्त्याला अजूनही आहे, ज्याला म्हणतो आपण ठणठणिया काली बाडी. आपल्यापैकी ज्या लोकांनी कलकत्ता बघितलं आहे त्या लोकांनी नक्कीच ही ठणठणिया कालीबाडी तिला सिद्धेश्वरी देवी असं म्हणतात, दर्शन अवश्य घेतलं असेल. आणि भगवान श्रीरामकृष्णसुद्धा अनेक वेळा इथे जाऊन त्यांनी कालीमातेचं दर्शन घेतलं आहे. या सिद्धेश्वरी देवीच्या संदर्भात एक फार महत्त्वाची गोष्ट जी सांगावीशी वाटते मला, ती म्हणजे की जेव्हा केशवचंद्र सेन आजारी पडले होते आणि भगवान श्रीरामकृष्णांना खूप म्हणजे त्यांच्याबद्दल काळजी वाटली, तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण स्वतः शहाळं आणि साखर घेऊन ज्या काली मंदिरात गेले होते ती हीच सिद्धेश्वरी देवी. इथे जाऊन भगवान श्रीरामकृष्णांनी आईला ते काय म्हणतात त्याला शहाळं आणि साखर अर्पण करून आईला विनवणी केली होती की आई, केशवचं जर काही बरं वाईट झालं तर मी कलकत्त्याला येऊन कोणाशी बोलणार. तर ते जे मंदिर कालीमातेचं सिद्धेश्वरी देवीचं ते हेच ठणठणिया कालीबाडी आणि हीच सुबोधानंदजी महाराजांचं वंशगत मंदिर. त्यांचे परिवारातले लोक तिथे आजही सेवापूजा करत आहेत. वेगाने सांगायला नको की जे वडील कृष्णदास घोष हे फार ईश्वरनिष्ठ, आईसुद्धा तितकीच भक्तिमती. वडील थोडे बौद्धिक म्हणजे त्यांचा जो एक झोक होता आणि ब्रह्मसमाजमध्ये त्यांचं येणं जाणं होतं. आईकडून सुबोधानंदजी महाराजांनी भागवत, रामायण, महाभारताच्या अनेक कथा त्यांनी ऐकल्या. म्हणजे असं त्यांचं ते जीवन घडत गेलं. लहानपणीपासूनच अभ्यासात अत्यंत हुशार. आणि एक विशिष्ट गोष्ट सांगायची वाटते म्हणजे की सुबोधानंदजी महाराज यांचा जन्म
ज्या घोष परिवारात झाला तो घोष परिवार अत्यंत सुसंस्कृत आणि संभ्रांत. वैज्ञानिक सांगायला नको की घरामध्ये गडगंज पैसा, कोणत्याही प्रकारची आर्थिक कधी चणचण हा त्याचा प्रश्नच नाही. एक प्रशस्त आणि गडगंज पैसा असलेल्या घराण्यामध्ये महाराजांचा जन्म झालेला. लहानपणापासून अभ्यासात अत्यंत हुशार आणि विशेष करून त्यांना गणितामध्ये खूप रुची होती. प्रत्येक वर्गामध्ये त्यांना गणितामध्ये ज्याला म्हणतो की सगळ्यात जास्त मार्क्स मिळायचे. 7वीमध्ये असताना एक घटना अशी घडली की त्यांना खूप चांगले मार्क्सने पास झाले आणि त्यांची ती प्रगती वगैरे बघितल्यानंतर त्यांचे वडील अतिशय प्रसन्न झाले आणि ते त्याला प्रोत्साहन देऊ लागले की खूप छान, तू खूप चांगला अभ्यास कर बेटा आणि तू चांगल्या मार्क्सने पास झाला तर तुझं लग्न आम्ही एका खूप प्रतिष्ठित परिवारामध्ये किंवा प्रतिष्ठित परिवाराची मुलीशी तुझं लग्न लावून देऊ. आता अभ्यास आणि लग्नाचा काय संबंध या सुबोधानंदजी महाराजांना म्हणजे सुबोधचंद्र घोषला त्यावेळेस ते काही समजलं नाही. पण पहा, अजून भगवान श्रीरामकृष्णांची कुठेही संपर्क झालेला नाही आहे आणि 7वीतला मुलगा म्हणजे वयवर्ष 12 किंवा 13, खूप झालं 14. हे वाक्य आपल्या वडिलांकडून ऐकल्यानंतर ते बिलकुल प्रथम दर्शनी म्हणतात वडिलांना की बाबा तुम्ही जर माझं लग्न लावून दिलं तर मी लग्न करीन, पण लक्षात ठेवा लग्न लावल्यानंतर मी नेहमीकरता घर सोडून देईन. अशी स्पष्ट उक्ती वडिलांनी ऐकल्यानंतर त्याने म्हटलं की ठीक आहे तू सध्या अभ्यासाकडे लक्ष दे. आणि त्याच्या अभ्यासात रुची बघून त्या वर्षी त्यांना डबल प्रमोशन देण्यात आलं. ही व्यवस्था आधी होती, आत्ता आहे की नाही मला माहीत नाही, की एखादा मुलगा अत्यंत हुशार आहे तर त्या शाळेत शिक्षक रिकमेंड करायचे आणि त्यांना 7वीपासून 8वीमध्ये त्यांना प्रमोट करण्यात आलं. आता 8वीमध्ये हा शिकणारा मुलगा, पण मी जर खूप चांगला अभ्यास केला तर आईवडील माझं लग्न लावून देतील या भीतीने या मुलांनी ठरवलं की आता आपण अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. आणि त्यांनी बिलकुल अक्षरशः तसं केलं आणि अभ्यासाकडे संपूर्णपणे त्यांनी आपलं चित्त हटवून घेतलं. पण त्याचबरोबर त्याच्या जीवनामध्ये ईश्वरप्रती त्याची भक्ती ही वाढलीच. आत्ताच आपण चर्चा केली की त्यांचे वडील कृष्णदास घोष हे ब्रह्मसमाजात जायचे आणि त्यांनी श्रीरामकृष्णांबद्दल अनेक काही वाचलं होतं. आणि वाचलं होतं एवढंच नव्हे तर त्यांनी बऱ्याच काही गोष्टी आपल्या मुलाला म्हणजेच सुबोधचंद्र घोषला सांगितल्या होत्या. न कळत त्यांच्या मनामध्ये बरंच काही श्रीरामकृष्णांबद्दल कुतूहलता निर्माण झाली. एक दिवस अचानक या कृष्णदास घोषांनी एक पुस्तक आणलं, श्रीरामकृष्णैर उक्ती म्हणजे श्रीरामकृष्णांचे वचनं. ही पुस्तक तेव्हा सुप्रसिद्ध झाली होती भगवान श्रीरामकृष्ण हयात असतानाच. आणि ती पुस्तक त्यांनी दिली सुबोधचंद्रांना आणि ती पुस्तक वाचली. या पुस्तकाचा किंवा भगवान श्रीरामकृष्णांच्या त्या वचनांचा या सुबोधचंद्र घोषवर इतका खोलवर परिणाम झाला की लागलीच त्यांनी आपल्या वडिलांना विचारलं की बाबा हे कुठे राहतात, मला यांना भेटायची इच्छा होत आहे. तर वडील पण खूप प्रसन्न झाले. त्याने सांगितलं की दक्षिणेश्वरी राहतात, आपण येणाऱ्या सुट्टीच्या दिवशी त्यांना भेटायला जाऊ. पण सुबोधचंद्रांच्या मनामध्ये इतकी श्रद्धा, इतकं प्रेम निर्माण झालं, इतकी उत्सुकता आणि कुतूहल निर्माण झालं की तो सुट्टीच्या दिवस येईपर्यंत वाट बघण्याला तो तयार नव्हता. त्यांनी लागलीच एक प्लान आखला. दुसऱ्या दिवशी शाळेत न जाता आपला एक मित्र क्षीरोदचंद्र मित्र त्याचं नाव, त्याला घेऊन या दोघांनी दक्षिणेश्वर जाण्याचं ठरवलं. म्हणजे ती परंपरा अजूनही कायम आहे की ज्यांना साधू व्हायचं असतं ते कधी सांगून जात नाही घरी. तो जो एक प्रवाह आहे तो आजही तसाच बिलकुल सुरू आहे. आणि सुबोधचंद्र घोष हे घरी म्हणजे त्या घरच्यांना वाटते हा शाळेत गेलेला आहे, पण आपल्या मित्राला घेऊन हे पोहोचतात दक्षिणेश्वरी. वय खूप लहान, रस्ता भरकटतात
रस्ता भरकटल्यानंतर हे पोहोचतात भलत्याच ठिकाणी आर्यदहा नावाच्या जागी. पण तिथे एक सज्जन त्यांना भेटतात, ते त्यांना एक शॉर्टकट सांगतात आणि हे जाऊन पोहोचतात भगवान श्रीरामकृष्णाच्या भेटीसाठी दक्षिणेश्वरी. भगवान श्रीरामकृष्ण एकटे आपल्या घरात बसलेले आहेत, आपल्या खोलीत बसलेले आहेत. आधीच ठरलेलं असतं की सुबोधचंद्र म्हणतात आपल्या मित्राला की पहा क्षीरोद, हे साधूंना कसं भेटायचं, त्यांना कसं बोलायचं मला काही ते जमत नाही, तू पुढे हो, मी तुझ्या मागे असणार. क्षीरोद राजी झाला आणि क्षीरोद पुढे जाऊन ठाकूरांना जाऊन त्यांनी असे हात जोडून फक्त नमस्कार केला आणि सुबोधचंद्र मात्र दारावरतीच उभा राहिला. हे दोन अत्यंत कवळ्या वयाची मुलं आलेली आहेत हे बघून ठाकूरांना खूपच आनंद झाला. त्यांचं त्यांनी स्वागत केलं की या बसा. आणि त्या क्षीरोदचं नाव विचारलं आणि मग त्यांचं लक्ष येतं की एक मुलगा दारावरती उभा आहे, तो काही आत येत नाही आहे. तर ठाकूर विचारतात की अरे हा मुलगा दारावरतीच का उभा आहे, तू ये ना, आत ये. आणि जसंच आता सुबोधचंद्र हे आतमध्ये येतील त्याच्या आधीच भगवान श्रीरामकृष्ण बिलकुल थेट त्याला म्हणतात की अरे तू त्या शंकर घोष त्या परिवारातला का. पहा, ठाकूरांची आणि त्याची ही पहिली भेट आणि पहिल्या भेटीतच थेट श्रीरामकृष्ण विचारतात की का रे तू शंकर घोष त्यांच्या परिवारातला का. तर आश्चर्य व्यक्त करत सुबोधचंद्र म्हणतात की हो, मी त्यांच्याच परिवारातला, पण आपली तर ही पहिली भेट होती, तर आपण मला कसं ओळखलं. तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की अरे तू या स्थानाचा आहे, तू इथला आहे, आपल्याकडे बोट दाखवून. आणि आईने मला आधीच सांगितलं आहे की जे इथले आहेत त्यांना माझ्याकडे यावंच लागेल. हा संवाद जेव्हा सुरू असताना लागलीच जरा थोडी हिंमत दाखवतात आपले सुबोधचंद्र आणि म्हणतात की जर तुम्ही असं म्हणता की मी इथला आहे तर तुम्ही मला आधी का नाही बोलवलं. पहा, या सगळ्या प्रश्नातून त्यांची उत्सुकता, त्यांच्या ईश्वरप्राप्तीची जी तळमळ ही स्पष्ट दिसून येते. तेव्हा धीर देत भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की पहा बेटा, जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत काहीही घडत नाही. प्रत्येक गोष्टीकरता एक वेळ यावी लागते. त्यांच्या वयाकडे बघता भगवान श्रीरामकृष्णांनी प्रश्न विचारलं. थकलेला चेहरा, अंगावरती धूळ आणि खूप थकलेले विचारे, घामाघूम झालेले, तुम्ही आलात कसे. तर त्यांनी म्हटलं की मी पायी आलो. आता कलकत्ता कुठे आणि दक्षिणेश्वर कुठे, हा अंतर खूप लांब आहे, जवळपास एक 12-13 मैलाचा असेल. आणि हा पूर्ण रस्ता तुडवत फक्त हे दोन्ही 15-16 वर्षाचे मुलं ठाकूरांच्या भेटीला आले. ठाकूर हतप्रभ झाले आणि आनंदित पण झाले, कारण की ही पावती आहे की या मुलांना आपल्या जीवनामध्ये काहीतरी घडवून घ्यायचं आहे. ठाकूरांनी कुतूहलवश विचारलं की तुम्ही बोटीने येऊ शकला असता. तर लागलीच सरळ स्वभावाचे सुबोधचंद्र म्हणतात की मला पोहता बिता येत नाही, मी त्या बोटीत काही बसत नाही. म्हणजे जे काही आहे ते स्पष्ट सांगून दिलं की मला पोहता येत नाही आणि ती बोट बुडायला लागली तर नसता काहीतरी उद्योग व्हायचा, म्हणून मी त्या बोटीत काही बसत नाही. आणि हे दोघेही पायी आले हे बघून भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा त्यांना निरोप घेतात तेव्हा ते सांगतात की पहा, मी तुमच्या पैशाची सोय करून देतो, तुम्ही काहीतरी जे म्हणजे भाड्याची गाडी वगैरे असते त्यांनी तुम्ही टांगा करून जावा, पायी जाऊ नका. पण तिथेसुद्धा पहा, स्पष्ट आणि सरळ म्हणणारे सुबोधचंद्र हे काय म्हणतात की नाही पैसे मी तुमच्याकडनं घेणार नाही. म्हणजे का, म्हणजे अहो तुम्ही सत्पुरुष आहात, तुमच्याकडे पैसा कुठनं आला. पहा, मी हे मुद्दाम सगळं का सांगतोय, ही बिलकुल दिस इज अ मॅडन मीटिंग, पहिली मीटिंग आहे. याच्या आधी काही खूप प्रगाढ संबंध आहे, येणं जाणं उठणं बसणं आहे, पण किती सहजपणे हा संवाद घडत आहे. आणि ठाकूरांना जरा दया वाटते ना की एवढे कवळ्या मुलाचे वय इतके पायी चालत आले आणि पुन्हा आता जाणार पायी कसं होणार. तर ते जेव्हा ते ऑफर करतात तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण खूप म्हणजे एका प्रकारे फोर्स करतात. पण सुबोधचंद्र हे जरी सरळ होते
पण मवाळ नक्कीच नव्हते, नाछोडबंदा, आणि त्यांनी पैसे नाही घेतले. म्हणजे आम्ही पायपायीच जाऊ, आणि त्यांनी ते पैसे नाही घेतले. ही झाली त्यांची पहिलीच मीटिंग, आणि त्या पहिल्याच भेटीमध्येच त्यांनी त्यांचे हात वगैरे बघून पूर्णपणे खात्री करून घेतली की हा इथलाच आहे आणि याचं होणार आहे, आईनीच याला पाठवलेलं आहे. आता ह्या प्रत्येक वेळेस भगवान श्रीरामकृष्णांच्या भेटीनंतर म्हणजे सगळ्यांशी जेव्हा भेटायचं आहे, एक गोड शब्द भगवान श्रीरामकृष्ण उच्चारायचे. आपल्या सर्वांना माहितीच येतो, वचनामध्ये आपण वाचतोच की ते म्हणायचे नेहमी, आभाराष्पे, पुन्हा या. आणि त्या शब्दांमध्ये इतकी ज्याला म्हणतो की नैसर्गिक प्रेम होतं, अकृत्रिमता. शब्दांकडे लक्ष द्या, कोणत्याही प्रकारची कृत्रिमता नव्हती. तर प्रत्येकाला ते प्रेम इतकं हवंसं वाटायचं. आणि त्यांनी सांगितलं तर त्यांनी म्हटलं की मी पुन्हा येऊ. आणि सुबोधचंद्राच्या मनामध्ये ठाकूरांप्रती इतकी श्रद्धा आणि प्रेम एक निर्माण झालं की लागलीच 1-2 किंवा 3 दिवसांनी पुन्हा तेच. घरी सांगायचं नाही. पहिल्या भेटीमध्ये अजून एक महत्त्वपूर्ण घटना घडली, मी ती सांगायचं राहून गेलं की भगवान श्रीरामकृष्ण त्याला म्हटलं की तू त्या ठणठण्या कालीवाडीच्या जवळ राहतो, तर शनिवारी आणि मंगळवारी तुझ्या त्या सगळ्या भागातले लोक माझ्या भेटीला येतात, त्यांच्याबरोबर तू येत जा. असं म्हटल्यानंतर सुबोधचं म्हणे की तसं जमायचं नाही. का? अहो, मी त्यांच्याबरोबर जर आलो तर ते लोक माझ्या घरी सांगतील मी तुमच्याकडे येतो, माझं येणं बंद करतील ते लोक, आणि म्हणून मी काही त्यांच्याबरोबर काही येणार नाही. हे बिलकुल स्पष्टपणे ते सांगतात. हे पहिली भेटीतली गोष्ट. आणि आता जेव्हा दुसऱ्यांदा 3 दिवसानंतरच ते येतात, पुन्हा घटना तीच घडते की शाळा बुडवून हे दोघे मित्र येतात. दुपारचे 3 वाजलेले आहेत. ठाकूरांच्या खोलीमध्ये अनेक भक्त बसलेले आहेत आणि भगवान श्रीरामकृष्ण काही प्रसंग म्हणजे काही ईश्वर प्रसंग, ईश्वर चर्चा करत आहेत. आणि जसंच बघतात की हे दोन्ही मुलं पुन्हा आलेले आहेत, तर भगवान श्रीरामकृष्ण तो प्रसंग, ती चर्चा तिथेच सोडतात. आणि राखाल महाराज तिथे असतात. त्यांना लागलीच म्हणतात की थोडंसं मला गंगाजल दे. गंगाजल त्यांच्या हातात ते एक पात्र ते घेतात आणि घेऊन जातात. कोणाला? आपल्या हे जे दोन्ही नवागत शिष्य आहेत, या दोघांना घेऊन जातात शिवमंदिर. तिथे 12 शिवमंदिर आहे दक्षिणेश्वरी. एका शिवमंदिराच्या जवळ घेऊन जातात आणि तिथल्या तिथे दुपारी 3 वाजता त्या दोघांची दीक्षा होते. भगवान श्रीरामकृष्ण स्वतःच्या बोटाने दोघांच्या जिव्हेवरती काहीतरी लिहितात आणि त्या लिहिल्यानंतर लागलीच सुबोधानंदजी महाराजांना एक खूप डीप मेडिटेशनमध्ये ते जातात दोघंही जणं. आणि बराच काळ जेव्हा त्यांचं मन खालती येत नाही, तर त्यांचं शरीर थोपटवतात भगवान श्रीरामकृष्ण आणि मग त्यांचं मन खालती येतं. तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण विचारतात सुबोधानंदजी महाराजांना, तू काय ध्यानाचा अभ्यास करतो का? तेव्हा सुबोधानंदजी महाराज म्हणतात की मी ध्यान फार कमी केलं आहे, पण माझ्या आईकडून भागवत, रामायण आणि महाभारताच्या खूप कथा, देवी देवतांच्या खूप मी कहाण्या ऐकलेल्या आहे. हे ऐकून भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की पहा, सरळ मनाचा आहे ना, तर प्रत्येक कथेवरती त्याचा विश्वास बसलेला आहे, म्हणून त्याला इतकं गभीर ध्यान झालं. पहा, या सगळ्या प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला काहीतरी एक डीप स्पिरिच्युअल मिनिंग मिळत आहे. स्पष्टपणे म्हणतात ते सुबोधानंदजी महाराज की मी काही फार अभ्यास वगैरे केला नाही ध्यानाबिनाचा. मग ठाकूर विचार करतात ना की अरे मग याला इतकं सगळं गभीर ध्यान झालंच कसं? तर तिथे मग सांगतात, त्याचा उलगडा स्वयं श्रीरामकृष्ण सांगतात की अरे म्हणजे ते सांगतात की मी खूप काही ऐकलं आहे देवी देवतांच्याबद्दल. तर जे ऐकलं आहे त्याच्यावरती ऐकल्याबरोबर विश्वास निर्माण झालेला आहे, म्हणूनच ते त्यांना प्रथम त्या म्हणजे दीक्षेच्या दिवशी त्यांना खूप गभीर ध्यान त्यांना प्राप्त होतं. आता वेगळ्याने सांगायला नकोच की भगवान श्रीरामकृष्णांच्या सानिध्यात आल्यानंतर आणि जास्त अभ्यास केला तर वडील लग्न लावून देतील, ह्या सगळ्या प्रकारामुळे अभ्यास सध्या कुठे गेला त्याचा काही ठाव ठिकाणा नाही. आणि ज्या वर्षी त्यांना डबल प्रमोशन मिळालं होतं त्याच वर्षी त्यांचा रिझल्ट इतका खराब येतो की तेच शिक्षक म्हणतात की याला 8वीमध्ये पुन्हा राहू द्या. आता यांनी काही अभ्यास केलेला नाही आहे यावर्षी, तर या मुलाला 8वीत पुन्हा आपण रिपीट करूया.
तर वडील ऐकत नाही आणि त्याला शाळेत न पाठवता त्याला घरीच एक खाजगी शिक्षक लावतात त्यांना शिकवण्याकरता. पण तरी त्यांचं मन आता फार बऱ्यापैकी म्हणजे ईश्वराकडे वळलेलं आहे. आणि अनेकदा असं व्हायचं की ते काहीतरी मंदिरात गेलेले असतात म्हणजे सुबोधानंदजी महाराज, आणि शिक्षकांना खूप वाट बघावी लागायची. तर ते शिक्षक नाराज झाले एका दिवशी आणि त्यांनी म्हटलं त्या सुबोधानंदजी महाराजांना की अरे हे काही ठीक नाही आहे की मी येतो, मला बरंच वाट बघावी लागते, तू येतो आणि आल्यानंतरसुद्धा तुझं अभ्यासात कधी कधी मन असतं कधी नसतं, हे काही योग्य नाही आहे, असं कसं चालणार. हे ऐकल्यानंतर एक उत्तर जे देतात ते पहा, एक ज्याला म्हणतो ना की एक सामान्य जर मुलांनी उत्तर ते दिलं असतं तर आपण त्याला नक्कीच एक फटकळ मुलगा आहे असं म्हटलं असतं, उद्धट आहे असं म्हटलं असतं. पण एक निरागसतेच्या जोडाने दिलेलं उत्तर हे त्यांच्या सरलतेचं द्योतक आहे. ते काय म्हणतात, ते आपल्या शिक्षकांना म्हणतात की पहा, म्हणजे शिक्षक म्हणतात की तू असं वागतोय, तुझं अभ्यासात लक्ष नाही आहे, मला वाट बघावी लागते, असंच तू जर वागला तर तुझ्या वडिलांना मला सांगावं लागेल, तक्रार करावी लागेल. तर ते शांतपणे म्हणतात की वडिलांना तक्रार करून काय होणार आहे, अभ्यास तर मला करायचा आहे आणि जर मी ठरवलं तर कोणीही मला अभ्यास करायला बळजबरी करू शकत नाही. इतकं स्ट्रॉंग आणि इतकं फर्म उत्तर, आणि तेही शिक्षकांच्या तोंडावर देणं. तर नक्कीच आपल्यापैकी कोणी उत्तर दिलं असतं तर थोबाडच फोडलं असतं, फोडलं पण पाहिजे. पण तसं काहीही त्या शिक्षकांनी पण केलं नाही. पण शिक्षकांनी तक्रार केली वडिलांना. वडील पण तितकेच मॅच्युअर होते. त्यांच्या लक्षात आलं की पाणी काहीतरी वेगळंच मुरत आहे. ते शिक्षकांशी माफी मागतात आणि म्हणतात की जर त्याचं फार मन नाही ना तर आपल्याला जरा थोडंसं ज्याला म्हणतो की धीर ठेवायला पाहिजे, बळजबरी करून काही होणार नाही. कारण की याच्या आधी हाच मुलगा इतक्या आवडीने अभ्यास करायचा, पण आता हे बदल का घडलेला आहे, ती एक परिपक्वता त्यांचे वडील दाखवतात. आणि अर्थातच हे उत्तर काही ज्याला म्हणतो की त्यांच्या सरलतेचा आणि ते दृढ प्रतिज्ञा आहेत ईश्वरप्राप्तीकरता, हे त्याचं एक फार मोठं प्रतीक आहे. त्याच्यानंतर 1885 साली पहिली भेट होते ऑगस्ट महिन्यामध्ये खोका महाराज आणि भगवान श्रीरामकृष्णांची. आणि आपले भगवान श्रीरामकृष्ण शरीर सोडतात 1886 ऑगस्ट, म्हणजे त्यांची भेट जेमतेम 1 वर्षाची. पण या भेटीमध्ये इतकं एक दृढ प्रेम निर्माण होत झालेलं असतं आपल्या खोका महाराजांचं आपल्या ठाकूरांप्रती, की एकदाची एक फारच बोलकी घटना म्हणजे अशी की एकदा घडतं असं की ठाकूर श्यामपूर पाटीला आहेत आणि तिथे त्या नोव्हेंबरचाच महिना आहे आणि दिवाळीचा दिवस, आणि आज दिवाळीचा दिवस म्हणजे अमावस्येची रात्र, आज कालीपूजा करणार कुठे तर श्यामपूर पाटीमध्ये, आणि कालीची मूर्तीमध्ये ती पूजा होणार नाही तर भगवान श्रीरामकृष्णांच्या देहामध्येच ती पूजा करणार, असं एक पूर्ण एक योजना आखलेली असते. आणि मास्तर महाशय सिद्धेश्वरीच्या दर्शनाला येतात सकाळी, आणि ही सूचना ते देतात कोणाला, सुबोधचंद्रला. आणि आता सिद्धेश्वरी काली मंदिरामध्ये सुद्धा पूजा होणार, तिकडे ठाकूरांची पूजा होणार. आता इतकी ओढ वाटू लागली या सुबोधांजी महाराजांना की काही करून आज जर इतका मोठा एक उत्सव घडणार आहे श्यामपूर बाटीमध्ये तर मी तिथे गेलंच पाहिजे हा विचार करून. आणि मग हे सगळे ज्याला म्हणतो की तिथे गोळा होतात. आणि इथे जेव्हा सिद्धेश्वरीची कालीपूजा तिचा 4था प्रहर पूर्ण होतो, कोणालाही न सांगता सुबोधांजी महाराज तिथून जे पळ काढतात तर थेट जाऊन पोहोचतात तर श्यामपूर बाटीला. आणि ठाकूर त्यांना बघून इतके आश्चर्यचकित होतात की अरे तू यावेळेस इथे कसं काय आला. तर त्यांनी सांगितलं की आज सकाळी जेव्हा मला मास्तर महाशयांनी हे सांगितलं की आज इथे कालीपूजा घडणार आहे आणि तिथेही आपल्या देहामध्ये कालीचं म्हणजे ते कालींना मातेंना त्याचं आव्हान करून पूजा होणार आहे, तर मी स्वतःला इथे मी थांबवू शकलो नाही आणि म्हणून आपल्या दर्शनाला आलेलो आहे. ठाकूर त्यांचं ही तळमळ बघून अतिशय प्रसन्न होतात
आणि त्याला खूप आशीर्वादसुद्धा देतात. वास्तविक बंधू भगिनींनो, सुरुवातीच्या काळामध्ये सुबोधानंदजी महाराज जरी ठाकूरांच्या भेटीला खूप त्यांना आकर्षक वाटत असे, पण भगवान श्रीरामकृष्ण अवतार आहेत सुरुवातीच्या काळामध्ये ते मानत नसत. एकदा ठाकूर त्यांना विचारतात, आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या लीला प्रसंगाच्या वर्गामध्ये आपण याच्यावरती 2 वर्ग घेत माझं चांगलं स्मरणात आहे, आपल्या सर्वांना ते स्मरणात असेल. काय की ठाकूर अनेकांना विचारायचे की तुमचं या स्थानाबद्दल काय तुमचा विचार आहे, आणि ते उत्तर ऐकून खूप प्रसन्न व्हायचे. त्याचं मागचं कारण काय? त्याचं मागचं कारण असं की ठाकूर जे काही उत्तर त्यांना मिळायचं त्या उत्तरातून हे अंदाज बांधायचे की समोरच्याची प्रगती किती झालेली आहे. जितकं ठाकूरांना जे कोणी ओळखेल त्याची प्रगती तितकी होईल. आणि म्हणून ठाकूर ते नेहमी विचारायचे की का हो तुमचं माझ्याबद्दल काय मत आहे, का हो तुमचं माझ्याबद्दल काय मत आहे. तर सुबोधानंदजी महाराजांना सुद्धा विचारण्यात आलं की का रे तुझं माझ्याबद्दल काय मत आहे. तर सरळ आणि स्पष्ट बोलणारे सुबोधानंदजी महाराज म्हणतात की हो, लोक तुम्हाला अवतार वगैरे म्हणतात, पण मी काही तसं मानत नाही, कारण की मला काही प्रूफ मिळालेलं नाही आहे. तर ठाकूर खूप प्रसन्न होतात त्यांच्या त्या स्पष्टपणावरती. पण बंधू भगिनींनो, या घटनेच्या काही महिन्यानंतरच अजून एक घटना अशी घडते की त्यांची जवळीक खूप वाढते आणि मग त्यांना पदोपदी असं दिसू लागतं किंवा अनुभव येऊ लागतो सुबोधानंदजी महाराजांना की ठाकूर हे खरंच हे अवतार आहेत, हे कोणी साधारण पुरुष नाही. आणि जी घटना मी तुम्हाला आत्ता सांगितली त्याचे जवळपास अजून एक काही महिने 4-5-6 महिने झाल्यानंतर घडतं असं की अचानक भगवान श्रीरामकृष्ण विचारतात सुबोधानंदजी महाराजांना की का रे मी तुला मंत्र दिला होता, तू जप ध्यान करतोस ना. तर काय उत्तर देतात सुबोधानंदजी महाराज, किंवा काय उत्तर द्यावं. ते म्हणतात, अरे जप ध्यान करून ईश्वरप्राप्ती करायची असती तर मी कोणता दुसरा गुरु बघितला असता, तुमच्याकडे का आलो असतो. मला जप ध्यान करून जर ईश्वरप्राप्ती करायची असती तर मी दुसरा गुरु बघितला असता, तुमच्याकडे का आलो असतो. पहा, या दोन्ही घटनेची क्रोनॉलॉजी म्हणजे काल हे लक्षात घ्या. सुरुवातीच्या काळामध्ये स्पष्टपणे म्हणतात की लोक तुम्हाला अवतार म्हणतात, पण मला प्रूफ मिळालेला नाही आहे. पण तेच 6 महिन्यानंतर तेच सुबोधानंदजी महाराजांची काय प्रगती झाली असेल. आता याचं ॲनालिसिस करताना आपले यतीश्वरानंदजी महाराज फार छान लिहितात. ते म्हणतात की हे असं का घडलं, कारण की त्या 6 महिन्यामध्ये आपल्या सुबोधानंदजी महाराजांची इतकी प्रगती होते आणि हे साक्षात ईश्वर आहे, अवतार आहेत याची त्यांना खात्री पटते. आणि खात्री पटतेच नाही तर त्यांच्या मनामध्ये एक शरणागतीचा भाव निर्माण होतो. पहा, एक लक्षात घ्या इथे, म्हणजे हे उत्तर कुठून उद्भवलं आहे हे पहा, असे विचार आपल्या मनात सुद्धा येतात. मी त्याचं पण ॲनालिसिस करणार आहे. पण म्हणजे यतीश्वरानंदजी महाराज म्हणतात की हे कुठून उद्भवलं आहे. हे एक ज्याला म्हणतो की अवतार आहेत हे पूर्ण कन्व्हिक्शन त्यांना झालेलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये श्रीरामकृष्णांप्रती अतिशय शरणागतीचा भाव एक उत्पन्न झालेला आहे. त्या शरणागतीच्या भावातून ते उत्तर निघालं आहे. तो जो त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो काही साधारण गोष्टी कॉन्फिडन्स नाही आहे. तो अतिशय त्यांची इतकी जवळीक निर्माण झालेली आहे. त्या जवळीकीतून त्यांनी बघितलं आहे की साक्षात हे अवतार आहे आणि त्यातून त्यांच्या मनात म्हणजे ठाकूरांना एक तर ओळखलं, फक्त ओळखलंच नाही, त्यांनी आपलं संपूर्ण आध्यात्मिक भार ठाकूरांच्या चरणी सोपवून दिलेला आहे. आणि म्हणून ते उत्तर निघालं आहे की जप ध्यान करायचं असतं तर मी दुसऱ्या गुरूंकडे गेलो असतो, तुमच्याकडे का आलो. हे उत्तर आपण पण देतो, पण हे उत्तर जपध्यान न करण्याकरता एक चांगली सबब एक आपल्याकरता आहे की हे एक घटना समोर ठेवली की आपल्या जपध्यान करण्याची काही आवश्यकता नाही है ना. हे पहा, म्हणून म्हणजे म्हणतात ना की आपल्याला स्टेप डाऊन म्हणजे विशेष करून यतीश्वरानंदजी महाराज, रंगनाथजी महाराज यांच्या ज्या ॲनालिसिस आहे ना बंधू
पण त्याचा जन्म कुठून झालेला आहे याला म्हणतात फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी. मी याच्यावरती खूप भर देत असतो आणि हा शब्द माझ्या तुम्ही 1000 नाही 2000 वेळा ऐकला असेल की मुळात ती गोष्ट जन्माला येते ती कुठून येते. आपल्यासारख्या सामान्य लोकांमध्ये पण जन्माला येते, पण आपली तितकी शरणागती नाही, तितकी आपली ओळख पण नाही ठाकूरांशी, कारण की आपण ओळख करून घेत नाही आहे म्हणून ती नाही आहे. तर या घटनेतून लक्षात येतं की आपल्या सुबोधानंदजी महाराज त्यांची ती प्रगती किती तीव्र होते. अजून काही घटना त्यांच्या जीवनातली बघूया की त्यातून लक्षात येतं की किती म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण आणि सुबोधानंदजी महाराज यांची हे किती जवळीक किती होती. काशीपूरला जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांचे शेवटचे दिवस काही होते तेव्हा दोघंही खोलीमध्ये एकटे होते आणि तेव्हा सुबोधानंदजी महाराज तो क्षण म्हणजे त्याचा बिलकुल याला म्हणतो की उपयोग करून ठाकूरांना एक स्पष्ट विचारतात की ठाकूर, या रोगाचं संवरण करणं हे तुमच्याकरता फार सहज आहे, पण तुम्ही तसं का नाही करत. मी घटना का सांगतो आहे मी तुम्हाला आधी सांगू इच्छितो की आपल्या त्यागी शिष्यांना भविष्यामध्ये त्याग वैराग्याचे धडे त्यांच्या मनामध्ये रुजले पाहिजेत. एक प्रणाम मंत्र आपण म्हणतो पहा, सर्वधर्मस्थापकस्तम सर्वधर्मस्वरूपकः. दुसरी ओळ काय, आचार्याणाम महाचार्यो रामकृष्णाय ते नमः. म्हणजे श्रीरामकृष्ण कसे आहेत, सर्व धर्माचे स्थापन करणारे आहेत आणि वरून अजून कसे आहेत, आचार्याणाम महाचार्यो. षष्टी आहे आचार्याणाम, बरोबर, षष्टी आचार्याणाम महाचार्यो. श्रीरामकृष्ण कसे आहेत की सर्व आचार्यांचे आचार्य आहेत. तर सर्व आचार्य म्हणजे कोण, त्यांनी हे जे 16 शिष्य तयार केले ना ते सर्व आचार्य आहेत आणि या सगळ्या आचार्यांचे आचार्य कोण, श्रीरामकृष्ण. तर त्यांनी कसे तयार केले, तर हे मी घटना तुमच्याकडे मुद्दाम का मांडतोय की त्याग आणि वैराग्य इतकं ठासून भरलं आहे. जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांना सुबोधानंदजी महाराज म्हणतात की हे रोगाचं संवरण करणं तर तुमच्याकरता म्हणजे सहज आहे, हिंदी में कहते हैं चुटकी का खेळ आहे, मग तुम्ही तसं का नाही करत. पहा, संवाद छोटासा आहे पण खूप मोठा मेसेज देणारा आहे. तेव्हा ठाकूर त्याला गांभीर्याने विचारतात की तुला खरं वाटतं का रे मी हा रोग ठीक करू शकतो. एका सेकंदाचा विलंब न करता सुबोधानंदजी महाराज म्हणतात की हो, मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही जर इच्छा केली तर हे एका सेकंदाचा खेळ आहे तुमच्याकरता. ठाकूरांनी हे ओळखलं की यांनी या सुबोधानंदांनी मला ओळखलं आहे म्हणून प्रसन्न होतात. हा एक भाग झाला. पण त्याग वैराग्याचे धडे शिकवायचे आहे ना. ठाकूर काय म्हणतात लक्ष द्या. ठाकूर म्हणतात की अरे हे शरीर अस्थि मज्जा रुधिर रक्त या सगळ्या गोष्टींनी बनलेलं आहे आणि हे आज नाही तर उद्या जाणारच आहे. त्याला टिकून मी करणार तरी काय. हे शरीर रक्त मांस हाडं बोन मेरो या सगळ्यांनी बनलेलं आहे. हे आज नाही तर उद्या जाणार, याला टिकून मी करणार तरी काय, म्हणून मी टिकवत नाही. वंडरफुल लेसन. पहा, यातून म्हणजे काय ठाकूरांनी शिकवलं सुबोधानंदजी महाराजांना बिलकुल शेवटच्या क्षणी की काही दिवसांनी ते आता लीला संवरण करणार आहे की हे देहाकडे फार म्हणजे ज्याला म्हणतो की हे इन्स्ट्रुमेंट आहे मोक्षप्राप्ती करता, पण याच्याकडे फारसं लक्ष देऊ नकोस, हे जाणारच एक दिवशी. किती विभिन्न माध्यमातून भगवान श्रीरामकृष्णांनी आपले हे सर्व आचार्यांना तयार केलं आहे हे लक्षात येतं. थोडंसं पुढे जाऊया की भगवान श्रीरामकृष्णांनी 16 ऑगस्ट 1886 साली लीला संवरण केलं आणि त्यानंतर मग काही शिष्य ते वरानगर मठामध्ये गेले आणि मग जवळपास 12 शिष्यांनी संन्यास घेतला. 4 तेव्हा शिष्य संन्यास घेऊ शकले नव्हते. जे 4 शिष्यांनी संन्यास घेतला नव्हता त्यांच्यापैकी एक म्हणजे सुबोधानंदजी महाराजसुद्धा होते. ते घरी आले, पण घरी आले त्यांचा अभ्यासात मन लागेना, त्यांचा खाण्यात मन लागेना, त्यांचं न झोप म्हणजे बिलकुल विचित्र परिस्थिती झालेली.
त्यांच्या मनामध्ये माताजींप्रती पण खूप आकर्षण होतं. भगवान श्रीरामकृष्णांच्या तिरोधानानंतर माताजी वृंदावनला गेल्या होत्या. ती यात्रा करून जेव्हा परत त्या आल्या, त्यांच्या भेटीला सुबोधानजी महाराज कामारपुकूरला जातात आणि हा सुबोध, हा खोका त्यांच्या भेटीला आलेला आहे. माताजी खूप प्रसन्न होतात, काही दिवस त्याला ठेवतात आणि हे पुन्हा कलकत्त्याला येतात. पण त्यांना आता पूर्ण संसार इतकं त्रासदायक वाटू लागलं की ते घरातून पळ काढतात. पण रामकृष्ण संघात जात नाहीत, ते जातात थेट वाराणसीला. आणि त्याचा तो प्रवास अत्यंत, ज्याला म्हणतो की फारच बोलका प्रवास. म्हणजे बोलका कोणत्या अर्थाने, पैसे नाही, कपडे नाही, छत्री नाही, पायी पायी जाणं. आणि जर कोणी त्यांच्याशी चर्चा करू इच्छित असला, त्यांनी जर देवाची चर्चा केली तरच ती बोलायचं. त्यांनी जर विचारलं की तुझे आई वडील कुठे, तू कुठे चालला, मग ते गडी चुप्प, काहीच बोलणार नाही. पण हेच काही ईश्वरी चर्चा केली तर ते नक्की बोलायचे. काशीला पोहोचतात, तिथे दर्शन घेतात, काशी विश्वनाथ, अन्नपूर्णा माचं गंगेत स्नान करतात. पण इकडे कळतं की हा तिकडे गेलेला आहे घरच्या लोकांना, ते जाऊन त्याला घेऊन येतात. पण जो मुलगा लहानपणापासून वडिलांना म्हणतो की मी कोणत्याही बंधनात तुम्ही मला बांधू नका, हा मुलगा घरी टिकणारा नाही. आणि ते नेहमी करता आपलं घर सोडून मग ते वऱ्हानगर मठमध्ये येतात. तिथे त्यांचा विधिवत ते संन्यास घेतात स्वामीजींकडून. म्हणजे स्वामीजी ती पूर्ण विधी परफॉर्म करतात आणि त्यांना सुबोधानंद ते नाव घेतात. आणि स्वामी विवेकानंद त्याला खोका म्हणून, ते खोकाच म्हणायचे, तर रामकृष्ण संघामध्ये खोका महाराज म्हणून ते सुप्रसिद्ध होतात. वयाने लहान आणि तसेच खोडकर वृत्तीसुद्धा त्या वऱ्हानगर मठामध्ये ते सुद्धा खूप जपध्यान करायचे, शास्त्र अध्ययन करायचे. पण त्याच्याचबरोबर आश्रमची स्वच्छता स्वतः हाताने करणे, अन्न शिजवणे, ठाकूरांची सेवा पूजा करण्यात रामकृष्णांजी महाराजांना मदत करणे, हे सगळं काम ते बिलकुल सहजतेने करतात. आणि मी आधी सांगितलं की त्यांचा स्वभावच असा खोडकर होता. तर ते काय करायचे, आणि त्या वऱ्हानगर मठाचे एक वैशिष्ट्य असं होतं की तिथे भूत राहतात असे एक चर्चा होती. तर ते काय करायचे, रात्री तर कोणाच्या तरी मच्छरदाणीच्या वरती असा भिजलेला टॉवेल गच्च ठेवून द्यायचे. तर त्याने काय व्हायचं, ते टप टप पाणी पडायचं अंगावरती. आणि अचानक हे पाणी कुठून पडतं आहे म्हणून ते जे महाराज ते घाबरून उठायचे. तर ते लाटू महाराजांच्या डोक्यावरती असंच ते पाणी टाकतात. ते असे त्यांना आधी ते घाबरतात, पण जसे बघतात की कोणीतरी बदमाशी केली आहे तर रात्रीच गोंधळ घालतात, कोणी केलं म्हणे सांगा. तर म्हणण्याचा अर्थ काय की पहा, इतकं दुःख आहे, इतके कष्ट आहेत, खायला मिळत नाही आहेत, पण आनंदाचा कुठे तोटा नाही आहे. ही घटना सांगण्याचं मागचं उद्दिष्ट काय की एवढ्या सगळ्या घटना घडत आहेत, म्हणजे खायलाच मिळत नाही आहे, ठाकूरांना नैवेद्य काय दाखवतील याची सगळे वांदे आहेत. पण या सगळ्या गोष्टींच्या मागे म्हणजे एक गोष्ट आपण नेहमी बघतो की आनंदाचा तोटा नाही आहे. तो जसा ठाकूरांनी जो दिलेला आहे, म्हणजे आज खायला मिळालं नाही म्हणून आमचे तोंड पडलेली आहेत, असं कधी नाही झालं. एक घटना तर फारच की मी सांगू इच्छितो की ही घटना आलम बाजारची आहे. की आलम बाजारमध्ये हे सगळे लोक आहेत आणि ॲज युजल की आता सकाळी ठाकूरांना भोग दाखवला, संध्याकाळ भोग होणार नाही होणार माहीत नाही आहे. तर शारदानंदजी महाराज आणि आपले सुबोधानंदजी महाराज हे दोघे जातात गिरीशचंद्र घोषच्या घरी. आणि आता त्यांना पैसे मागितले ते देणारच खात्रीपूर्ण. मग हे दोघेही जातात आणि सामान्य बोलल्यानंतर सांगतात की अरे गिरीश ठाकूरांकरता काहीच नाही आज संध्याकाळकरता, तर काही पैसे दे. तर गिरीशचंद्र घोष जरा मस्तीच्या मूडमध्ये असतात. पैसे म्हणजे कसले पैसे, पैसे काही नाही माझ्याकडे. तर आता सुबोधानंदजी महाराज विचार करतात की हे मजाच्या मूडमध्ये, तर यांची मजा करावी. ते म्हणतात की बघितलं ना माझ्याबरोबर कोण आहे. शारदानंदजी महाराज खूप जाडजोड होते असे. तर ते म्हणतात की ते गिरीश ते तुला घट्ट पकडतील आणि तुझी कपाट मी फोडणार आणि जितके पैसे मी घेऊन पळून जाऊ. तर गिरीश म्हणतात असं आहेत की हिंमत, म्हणे हो. मग काय करतात ते, आपला हात पुढे करतात आणि गिरीशचंद्र घोष पण खूप हृष्टपुष्ट होते. आपला हात पुढे करतात आणि म्हणतात सुबोधानंदजी महाराजांना, माझा हात जरा हलवून तर दाखव,
बाकीचं नंतर बघूया आपण. आता गिरीशचंद्र घोष एवढे हृष्टपुष्ट आणि एवढे ताकदवर, आणि सुबोधानंदजी महाराज नाजूक प्रकृतीचे होते. त्यांचा घाम निघतो पण ते काही तसं काही करू शकत नाही. आणि ही घटना म्हणजे झाल्यानंतर ते म्हणतात, जो झालं ना, कपाट फोडणं झालं का, असं त्यांची गंमत करतात. आणि नंतर लागलीच त्यांचे जे PA अविनाश म्हणून त्याला म्हणतात की जा रे माझं कपाट उघड, जितके पण पैसे असतील ते न मोजता महाराजांना देऊन दे. तर बंधू भगिनींनो, हे घटना सांगण्याचं उद्दिष्ट काय की अभाव आणि कष्ट याला अंत नाही आहे, पण आनंदाला सुद्धा अंत नाही आहे. अँड दिस इज द ब्युटी ऑफ रामकृष्ण मिशन. ही एक पवित्र लेगसी आहे, ही एक परिपाटी आहे की ठीक आहे म्हणजे प्लस म्हणजे करती खालती या सगळ्या गोष्टी होतच राहणार, पण भगवान श्रीरामकृष्ण ज्यांनी जो एक आनंदाचा म्हणजे एक जो प्रवाह आणि आध्याचा प्रवाह जो सुरू केलेला आहे त्याला कुठेही तडा बसलेला नाही आणि त्याला कधी तो तडा बसणारसुद्धा नाही. घटना भरपूर आहेत, एक किंवा दोन घटना घेऊन मग आपण तिथे थांबूया. एक तर मी तुम्हाला सांगितलं आत्ताच की सुबोधजी महाराजांची माताजींप्रती अतिशय भक्ती होती आणि त्यांची प्रती एक म्हणजे खोडकरपणा करणं हा त्यांचा स्वभावच होता. 1911 साली माताजी जेव्हा दक्षिणमध्ये गेल्या होत्या आणि दक्षिणची यात्रा पूर्ण करून त्या परत येणार होत्या बेलूर मठामध्ये, तर राजा महाराज तेव्हा अध्यक्ष होते आणि त्यांनी माताजींच्या रिसेप्शनकरता एक याला म्हणतात ग्रँड व्यवस्था केली. आणि व्यवस्था केली म्हणजे सख्य साधूनं सांगितलं की आपण सगळे ओळीने उभे राहू, कोणीही माताजींना प्रणाम तेव्हा करणार नाही, माताजींना आपण त्यांची अभ्यर्थना करू, त्या सरळ बेलूर मठाच्या म्हणजे मंदिरात जातील. तेव्हा ते जुनं मंदिर होतं. माताजी ठाकूरांना अर्घ्य फुलं वगैरे अर्पण करतील आणि जेव्हा माताजी थोडंसं पाणी वगैरे पिऊन खुर्चीवरती बसतील तेव्हा आपण सगळे प्रणाम करूया, कोणीही मध्ये जायचं नाही. आता स्वयं राजा महाराजांनी या सूचना दिलेल्या, सगळे लोक लाईनीत असे उभे हात जोडून माताजींला त्यांची म्हणजे अभ्यर्थना करत आहेत. तेवढ्यात कोणीतरी एक बुटकासा साधू पटकन जाऊन माताजीला प्रणाम करून पळून जातो. राजा महाराज चिडत, कोणे 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 पकडा त्याला. आणि कोण कुठे पकडत आहे, ती व्यक्ती प्रणाम करून निघून पण गेली आणि नंतर सगळेजण हसतात की ते दुसरे तिसरे कोणी नाही तर आपले खोका महाराजच होते. तर म्हणण्याचा अर्थ काय की अशा प्रकारच्या म्हणजे ज्याला म्हणतात की खोडकरपणा करणं हे त्यांचा एक तो स्वभावच होता. तसंच स्वामीजींप्रती पण त्यांची भक्ती बिलकुल अतूट होती. त्यांना एकदा विचारलं काशीमध्ये की सांगा बघू की त्रैलंग स्वामी मोठे की स्वामीजी मोठे, तर एकाही सेकंदाचा विलंब न करतात ते सांगतात की पहा, त्रैलंग स्वामी हे माणसांमध्ये श्रेष्ठ आहेत का, त्यागी महापुरुष आहे, पण स्वामी विवेकानंद हे साक्षात शिवाचा अवतार आहे. पहा काय सुंदर गोष्ट सांगितली आहे की त्रैलंग स्वामी हे नरदेह घेऊन त्यांनी नरदेहाचं सोनं केलं, म्हणजे ब्रह्मज्ञानी महापुरुष, पुरुषा म्हणजे मानवजातीमध्ये ते सर्वश्रेष्ठ एक पुरुष आहेत, पण स्वामीजी हे अवतार आहेत. आणि असं सांगायचे की भगवान श्रीरामकृष्ण सगळं काही सहन करायचे, पण नरेंद्रची जर कोणी निंदा केली तर ते बिलकुल सहन करू शकत नव्हते. आणि ते म्हणायचे की अरे नरेंद्रची निंदा म्हणजेच शिवाची निंदा करण्यासारखं होय, असं ते म्हणायचे. त्यांनी आपलं म्हणजे शेवटचं आयुष्य पूर्ण बेलूर मठात घालवलं. बेलूर मठापासून ते दीक्षा पण त्यांनी खूप दिली. ईस्ट बेंगॉलमध्ये जायचे, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये ते खूप फिरलेत, खूप लोकांना दीक्षा दिली. आणि विशेष करून जेव्हा ते शेवटी त्यांना डायबिटीज आणि ब्लड डिसेंट्री झाली होती तेव्हा त्याला काही उपाय नव्हता ब्लड डिसेंट्रीला वगैरे, तर तेव्हा अनेक लोक म्हणजे अनेक भक्त लोक म्हणायचे की महाराज आमच्या घरी येऊन तुम्ही राहा, कारण की बेलूर मठामध्ये खायला काय मिळायचं तेव्हा, नुसतं भात आणि ती जो आपला केशरिया कद्दू असतो ना, भोपळा ज्याला म्हणतो, त्याची पानाची भाजी, आणि कधी जर उत्सव असला तर त्यात बटाटे पडायचे, बस एवढंच फरक पडायचा. तर अशाने कसं तग धरणार. तर एकदा असं त्यांना म्हटल्यानंतर सुबोधनजी महाराज एक फार सुंदर वाक्य त्यांनी म्हटलं होतं, इट इज बेटर टू लिव्ह ऑन राईस अँड स्पिनाच ऑन बेलूर मठ देन टू हॅव गुड फूड एल्सवेअर.
की बेलूर मठाची भात आणि चच्चडी म्हणतात ते लोक. भात आणि चच्चडी खाऊन जगणं कधीही उत्कृष्ट, इतर ठिकाणी जाऊन मालपुवा खाण्यापेक्षा. ही त्यांची निष्ठा होती. का? कारण की बेलूर मठ स्वामीजींनी घडवलेलं आहे. शेवटी 1932 साली 2 डिसेंबरला 3:03 या महापुरुषांनी देह सोडला. रामकृष्ण मठाचे जे प्रथम काही जे ट्रस्टीज होते त्याच्यामध्ये ते सुद्धा एक ट्रस्टी होते. त्यांचा एक शेवटची गोष्ट सांगण्याचा सांगण्याचा मोह टाळू शकत नाही, ती म्हणजे की सुरुवातीच्या काळामध्ये ते माता भगिनीशी बिलकुल बोलायचे नाही. आणि जेव्हा स्वामीजी अमेरिकेतून परत आले त्यांनी बघितलं की खोका माता भगिनींशी म्हणजे त्यांना अवहेलना करतो आहे आणि यातून त्यांना एक अपमान बोध होतो आहे. आणि जर कोणी आपल्याकडे आलं त्यांच्यापाशी नाही बोललो तर त्याचा अपमान नाही तर काय आहे. आणि हे स्वामीजींना बिलकुल म्हणजे आवडत नव्हतं. मी ही घटना मुद्दाम का सांगतो आहे की यांचा ठाकूरांवरती किती विश्वास होता, यांचा स्वामीजींवरती किती विश्वास होता आणि यांचं ओबिडियन्स किती होतं. आणि जेव्हा स्वामीजींनी या गोष्टीवरती हरकत घेतली की अरे तू असं माता भगिनीशी तू बोलत का नाही, त्यांचा अपमान का करत असतो, तर काही उत्तर दिलं नाही आणि संकोष्टीसारखे झाले. तेव्हा स्वामीजींनी आठवण करून दिली, सांग बघू ठाकूर काय म्हणायचे. ठाकूर म्हणायचे की प्रत्येक स्त्री ही जगन्मातेचीच एक प्रतिबिंब आहे, तुला आठवत नाही का. हे म्हटल्याबरोबर सुबोधजी महाराजांच्या मध्ये असलेला तो एक संकोचचा भाव तो नेहमी करता निघून जातो. आणि मग त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक माता भगिनींशी ते ठाकूरांच्या संदर्भात ते बोलायचे. त्यातून माता भगिनींना खूप आनंद मिळायचा. आणि मग खूप माताजींनी म्हटल्यानंतर त्यांनी दीक्षासुद्धा खूप दिलेली आहे. तर अशा या सरळ मनाचे आपले सुबोधानंदजी महाराज की ज्यांना स्वामीजींनी आशीर्वाद दिला होता की तुला शेवटच्या दिवशीपर्यंत चहा मिळणारच, आणि तो त्यांना मिळत होता. असे सरळ स्वभावाचे महाराजांना आपण सर्वजण मिळून प्रणाम करूया आणि ठाकूरांच्या चरणी, मातांच्या चरणी, स्वामींच्या चरणी, सुबोधानंदजी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करूया की त्यांना जी लाभलेली सरलता ती आमच्या जीवनातसुद्धा येऊ आणि आमचं जीवनसुद्धा कृतार्थ हो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.